एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑन पर्यंत क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर थोडंसं फलंदाजांना अनुकूल वातावरण आहे धावा जमवण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 सर्कलचा आपण विचार केला तर थर्ड मॅन तिथे ठेवलेले आहे. पॉइंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकताय. लॉंग ऑफ दूर आहे, मिड ऑफ नाही आहे. ऑन साईडचा विचार केला तर फाईन आहे, स्फेअर आहे, मिड ऑन सज्ज आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या गुड्डू उर्फ विकास आणि त्याच्या सोबतीला कुणाल. चार ओव्हरची मॅचचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या 20 मिनिटांमध्ये. नक्कीच आपण पाहणार आहोत. टाइम इथे मात्र आपण सेट करतोय 1:31. ओ हो 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 हो, पहिल्याच बॉलवरती मोठा झटका मैदानाच्या आतमध्ये. विकासला मारतो माघारी पावलाने परतावं लागतंय. आउट. तुमच्या समवेत गोलंदाजीच्या भूमिकेत जोडता येतं ऋतिक केणे आणि आमचे ऑपरेटर नीरज साळुंके, ग्रामीण टेनिस क्रिकेट, आणि कॅमेरामॅन योगेश कोळंबे. आणि सातत्यानं आज तिसरा दिवस आपण विश्वास केणे यांचा देखील आवाज ऐकतोय. खूप चांगलं सहकार्य देखील करतायत. स्पर्धा कुठेही असो, विश्वास केणे नक्कीच सर्वांना सहकार्य जे मात्र करत असतात. 100% कमिटमेंट जे मात्र नक्कीच देत असतात. इथे पावलांवरती बॉल त्या ठिकाणी फ्लिक केला, लॉफ्टेड फ्लिक, परंतु बॅक टू बॅक दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग वासुंद्री या टीमला दुसरा झटका. पावलांवरती बॉल तिथे मात्र टाकला होता. जरूर आपण पाहिला तर फ्लिक चांगला केला होता, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक उपस्थित होते. डीप मिड विकेटला हेमंत त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हा झेल या ठिकाणी स्वीकारला. कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. जबरदस्त क्रिकेट. ज्या डायरेक्शनमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथे चेंडू मात्र ट्रॅव्हल होत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाज जगदील चांगली कामगिरी करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. या स्पर्धेतील त्याची विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटेल का हे नक्कीच आपण पाहूया. या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय जो मात्र स्ट्राईकवरती आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर अकाउंट अजूनही खोललेलं नाही. स्कोर कार्ड वरती भोपळा पाहायला भेटतोय. मात्र हा भोपळा या ठिकाणी पाहिलं तर 1 धाव इथे पाहायला भेटली. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गरज आहे आणि धावांची गरज या ठिकाणी निर्माण मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे मिस्टर जगदेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. ओ स्लॉट मध्ये त्या ठिकाणी बॉल होता. ऑन साइडला इनसाइड आउटला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू मात्र जाईल सीमा पार. दर्जेदार 4 धावांसाठी आलाय चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. 30 सर्कलचा आपण विचार केला तर इकडे गोलंदाज जगदीलनं मात्र ऑफ साईडला क्षेत्ररक्षण डीपमध्ये काही प्रोटेक्शन ठेवलं नाही. लाईन लेंथ आपण जर पाहिली तर ऑफ साईड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटला. रडारमध्ये बॉल आला त्या ठिकाणी आणि चेंडू जर आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटला. पॉवर प्लेचा फायदा इथे मात्र नक्कीच घेत असताना बॅटर प्रणयला आपण पाहू शकताय.
धावसंख्या आता पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रणय इथून मात्र या 2 षटका चेंडूमध्ये किती धावा जमवेल हे आपल्याला पाहायला भेटले. व्हॉट अ शॉट, छटपटाने तो अटपट असाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालेला बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे. 4 धावांसाठी झन्नाटेदार डाबर च्यवनप्राश चौकार. का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. मैदानाच्या आतमध्ये प्रणय ज्यांनी मात्र दाखवून दिलेला आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे धावपलकावरती 10 या आकड्यावरती. जगदील रचना मात्र अजूनही बदली केलेली नाहीये. कुठल्या प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला भेटत नाही. क्षेत्ररक्षण जैसे ते आहे तैसेच आपल्याला पाहायला भेटत आहे. पुढचा बॉल, पावलाचा वापर त्या ठिकाणी रूम भरून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरची चलाखी जबरदस्त आहे, परंतु हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा, एक धाव नक्कीच जोडली जाईल. विकेट किपरच्या चलाखीला या ठिकाणी नक्कीच 100% द्यायला पाहिजे. त्या ठिकाणी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान धावसंख्येत आपण जर पाहिलं तर भर झालं. धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे. जगदेल, पुढचा बॉल. हो, स्वीप शॉट, जबरदस्त फटका, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला भेटतो. आपलातून स्ट्रोक, चेंडू दणदणीत खणखणीत A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद. धावसंख्या धावपलकावरती 15 धावा धावपलकावरती आहेत. लोकांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं ना तर 2 विभाजन केले जात असतात. एक क्रिकेटर असतात जे व्यावसायिक असतात, जे क्रिकेटला व्यवसाय म्हणून पाहत असतात. काही खेळाडू असतात ते मात्र हौशी असतात. इथे मात्र आपण पाहू शकता फाईन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा ना अशी स्थिती. आणि मैदानाच्या आतमध्ये धोका झाला असता त्या ठिकाणी कदाचित. यापुढील मॅच कासने आणि सोरगाव या 2 टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला भेटेल. बघा, टॉस साठी आपण उपस्थित राहायचंय. सोर संघाचे कर्णधार आणि कासने संघाचे कर्णधार. खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये चेंडू सरकलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती 19. दुसऱ्या षटक आपण पाहिलं तर गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ, चांगला बॉल आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओरिजिनल बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता. जर खऱ्या अर्थात त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला असता, परंतु तसं घडलं नाहीये. कारण की गोलंदाजी आपण जर पाहिले तर फुल लेंथ गोलंदाजी होते. चेंडूला पुढे टाकलं जाते. गुड लेंथ आणि यॉर्कर लेंथच्या मध्ये. हा बॉल खराब आहे. याचा फायदा घेईल का या ठिकाणी बॅटर, परंतु तिथे मात्र काही फायदा घेऊ शकले नाही. फुटबॉल बॉल जर आपण विचार केला ना फुलटॉस बॉलचा,
तर या बॉलवरती फलंदाज बाद देखील होत असतात आणि एक फलंदाजाची कमजोरी देखील असते आणि ती कमजोरी ओळखण्याचा प्रयत्न गोलंदाज सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 21 धावा धावपलकावरती आहेत. हो, इथे मात्र हवेमध्ये बॉल आहे, फसवलाय त्या ठिकाणी, फलंदाज बाद. यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल सोर आणि कासने या दोन टीममध्ये. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं टॉस करण्यासाठी. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. इथे मात्र आपण पाहू शकता या जबरदस्त झेल, फलंदाज फेल, बॅक टू बॅक दूसरा झटका. काय जबरदस्त कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर जय बोरशादेव अटली टीम टॉस त्यांनी मात्र जिंकला होता आणि परिणाम स्वरूप मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये थोडं महागडं षटक जरूर राहिलं. 15 धावा खर्च झाला परंतु 2 गडी बाद केले महत्वाचे. सलामीची जोडी जी मात्र फोडली, संसार जो मात्र त्या ठिकाणी फुलू दिला नाहीये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सूरजनं चांगली गोलंदाजी केली, 6 खर्च केला, 2 गडी बाद केले. हे षटक फार महत्वाचं राहिलं. आणि आता आपण तिसऱ्या षटकामध्ये पदार्पण करतोय. जयेश आता गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या धावपलकावरती 21 आहेत. इथे मात्र बॉल आपण पाहिलं तर अलाउन द कार्पेट पाहायला भेटतोय. तिथे मात्र थोडीशी फंबलनेस पाहायला भेटली नाही, त्याचा फायदा इथे मात्र झाला. 2 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावा धावपलकावरती, धावसंख्या पोचली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 23 या आकड्यावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकामध्ये काही जरी धावा जरी नाही आल्या तर 8.0 ची सरासरी फटका इथे आपण पाहिला तर फसले जरूर परंतु क्षेत्ररक्षक दूर वर आहेत. एका टप्प्याने चेंडू सीमा पार, एका टप्प्याने चाललाय 4 धावांसाठी चौकार. ऑन साईडला तिथे जर आपण पाहिलं तर बराच काळ हवेमध्ये होता परंतु मिडविकेट दूर आहे. सो त्या अनुषंगाने मिडविकेट तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू मात्र 4 धावांसाठी दर्जेदार चौकार आपल्याला बॅटर प्रणयच्या बॅटमधून पाहायला भेटला. प्रणयचा या मॅच मधील हा 4था चौकार आणि हा 5वा ठोकलाय दर्जेदार चौकार. कासने संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, व्हॉट अ शॉट, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, दुसरा दर्जेदार चौकार झालेली आहे. चौकारांचे काय बॅटिंग केले या ठिकाणी फलंदाज प्रणयनं. धावसंख्या आणि वेग घेतले, धावसंख्याने भरारी मारली, धावसंख्या पोचली आहे 35 या आकड्यावरती आणि स्वतःच्या वैयक्तिक 29 धावा म्हणजे एकाकी किल्ला ज्याने लढवला. आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती प्रणय आला होता आणि त्याने लाजवाब कमबॅक आपल्या संघासाठी. टॅप केलाय चेंडू आपण पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल प्रणयला. षटकाची शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. 4 गडी बाद झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर परंतु 4थ्या क्रमांकाचा बॅटर
आणि 6व्या क्रमांकाचा बॅटर आपण पाहू शकता या विकी. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर विकीच्या बॅटमधून काही धावा आलेले नाही आहेत. तो देखील नक्कीच चांगल्या धावा जमवण्याचा प्रयत्न करील. ओहो, घ्या षटकार पाहू शकता तुम्ही. चर्चा होत होती की विकीच्या बॅट मधून धावा येत नाही, त्याने ठोकलाय हा दर्जेदार षटकार आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे झाला समाप्त. 4 गडी बाद, धावसंख्या धावपलकावरती 42. बघा या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. शोर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, तर कासने संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे टॉस करण्यासाठी. शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये रवी. रवी गोलंदाजी मार्गवरती आहे. सूरजचा आपण विचार केला तर त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच गोलंदाजाने इथे मात्र कमी धावा दिल्या नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील 15 धावा पाहायला भेटल्या जगदीलच्या, आणि मागील षटकामध्ये जयेशने देखील 1 धावा बहाल केल्या. त्यानंतर आपण पाहूया आता रवी या ठिकाणी कमबॅक करेल की आपल्या टीम करिता. आडव्या बॅटनं ओरिजिनल शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. सो कदापि या ठिकाणी त्याच्यावरती तुम्ही शॉट एक्झिक्यूट करू शकत नाहीये, कारण की अँगल बनवणाऱ्या बॉलला तुम्ही, मी तर म्हणेन की ड्राईव्ह करणं फार गरजेचं होतं. वर्टिकल शॉट सिलेक्शन करणं फार गरजेचं होतं त्या ठिकाणी. बॅटर प्रणय, हा बॉल रेडार मध्ये घेतला, पॅट चेंज मध्ये फेकून दिला चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली प्रणयच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर तब्बल चौकारांचा आपण विचार केला तर 6 चौकार आणि 1 षटकार त्यांनी ठोकलेला आहे. आतापर्यंत 36 धावांवरती बॅटिंग करत आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची जरूर लागली, 1 धाव त्या ठिकाणी नक्कीच जोडली जाईल, ती म्हणजे प्रणयच्या खात्यामध्ये. प्रणय पोहोचलाय 37 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या झाली आहे 49 धावा. अजून 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. कदाचित मी तर म्हणेन प्रणयला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं, परंतु आता 2 बॉल तरी प्रणयला मिळावेत. हा बॉल पंच नक्कीच वळतायस या ठिकाणी. व्हाईट बॉल आपण पाहू शकता. धावसंख्येत भर होईल, धावसंख्या पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच म्हटली तर 50 धावा खूप कठीण परिस्थिती होऊ शकते पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. संघाला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. रवी चेंडू खाली माघारी पावलाने गेला आणि तिथे मात्र झेल पकडली आहे. फलंदाज इथे मात्र फेल होत असताना विकी बॅक टू द डगआउट. सरळ बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी लोंगॉनच्या डोक्यावरून, परंतु आपण पाहिलं तर चांगला झेल तिथे मात्र कॅरी करत असताना रवी आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकताय संकेत. सध्या तरी मी तर म्हणेन की धावा इथे मात्र ज्या मात्र चांगल्या जमवलेल्या आहेत. बॅटिंगचं निमंत्रण जरूर त्या ठिकाणी भेटलं फलंदाजी करण्याचा. पहा पहिल्याच बॉलवरती विकाची विकेट गेली, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहिलं तर कुणालला देखील, शैलेशला देखील तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. दयनीय अवस्था होती, परंतु कमबॅक जबरदस्त प्रणयच्या वध बाबतीत आपल्याला पाहायला भेटलं. हा बॉल इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकाल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर होईल 51. क्रिकेट आहे मित्रांनो. असं वाटत होतं की आता ही जोडी मात्र डगआउटच्या आसऱ्याला गेलेली आहे, आता चिंतेचा विषय जो मात्र निर्माण होऊ शकतो, परंतु काही लाजवाब कमबॅक मैदानाच्या आतमध्ये प्रणय, ज्यानं आपल्या संघासाठी नव्हे तर गावाच्या सन्मानासाठी
हा बॉल चांगला आहे, चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकताय, परंतु इथे मात्र एक धाव लेगबायच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 52 या आकड्यावरती पोहोचली आहे. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे. आता गोलंदाजी जर इथे मात्र निपूर्ण झाली तर मात्र विजयापासून रोखू शकणार नाही या मॅच मध्ये जय बजरंग वासुंदरी टीम. हा बॉल इथे आपण पाहिला तर तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव मिळणार नाहीये. विकेट मात्र बाद होतोय आणि अशा पद्धतीनं आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 5 गडी या ठिकाणी गमावलेले आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर 6 विकेट बाद झाले. त्या दरम्यान आपण पाहिलं तर 53 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. तर या ठिकाणी या टॉससाठी आपण कासनी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. सोरगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. चला टॉस करण्यासाठी आपण विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय श्री जनार्दनजी गायकर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केलं जाईल. टॉस या ठिकाणी आपण करतोय. एका बाजूला छापा, एका बाजूला काटा. कोण असेल टॉस का बॉस? यस, तर या ठिकाणी टॉस जिंकलाय. निर्णय फक्त कळवायचा आहे. यस, गोलंदाजी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आहे. कासनी संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. पुढील मॅच, पुढील धमाका आपल्याला पाहायला भेटेल. आणि या दरम्यान मॅच मध्ये 53 धावांचं लक्ष आहे. या धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील हे ऐकवतील आपल्याला विश्वास केणे सर. येस, मॅचला आपण सुरुवात करतोय. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च सर हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला कौतुक करावं लागेल फलंदाज प्रणयचं, कारण की 36 धावांशी आक्रमक इनिंग त्याने साकारली. कारण की विकास जाधव शून्यावरती बाद झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज शैलेश देखील शून्यावरती बाद झाले. रितेश शून्यावरती बाद आणि कुणाल देखील स्वस्तात बाद झाले होते. परंतु एकट्याने संघाची जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती बनल्या. त्या म्हणजे तब्बल 52 धावा, 53 धाव्यांची आवश्यकता असेल. आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये अभिषेक त्याच्या सोबतीनं वैभवला आपण पाहतोय. हो, पहिला चेंडू, सोनू डाऊन द बॉल. हो, झेल ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती झेल झाला होता, हातामध्ये बसला देखील होता, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला
आणि इथे मात्र पहिला जीवनदान दिला. इथे जर हा विकेट आला तर कुठेतरी पुन्हा कमबॅक झाला असता. पुढील मॅच आपण पाहणार आहोत सोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिली तर टीम कासने टॉस जिंकला. कासने संघानं आपण सज्ज राहा, आपण जास्त अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाज तयार, पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता डिबेक्स्ट्रा कव्हरला सोनू, आता पुन्हा थोडीशी मिसफील झाली आहे. नजर अटी, दुर्घटना घटी आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात करावी लागेल जिंकण्यासाठी. 53 धावा बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सोरगाव आणि त्यांच्या गेम समोर स्पोर्ट्स कासने अशी लढत आपण पाहणार आहोत. चांगली लढत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मधाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. हो, इथे चांगली इनिंग साकारली आहे. क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनला आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रितेश करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारू देत नाहीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. हो, हा चेंडू देखील पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथे मिसफील्ड पाहायला मिळाली. यष्टीरक्षक विकास जाधवने ही चुकी केली आणि पहिल्या बाकी षटकामध्ये आपण पाहिलं तर कमी धावा इथे खर्च केल्या जातात. 22च्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाच धावा धावफलकावरती. हो, आता मात्र इनफिल्डला क्लिअर केलाय. डिबेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक, चौकार. अंतिम चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 धावा आहेत. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, स्विच हिट केलाय, मिस टायमिंग. हो, इथे डाऊन दी बॉल सूरज होते. इथे मात्र चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला. झेल ड्रॉप झाला आणि तिथे चांगला बॅकअप राहिला आणि या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. 2 झेल देखील सुटल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा आहेत आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये बनवायच्या धावा 42. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता असेल. चला, टीम मीटिंग आता घेऊ नका आपण जास्तीशी. 18 चेंडू आणि 42 धावा अजूनही बनवायच्या. पुढील मॅचसाठी दोन्ही संघ देखील सज्ज असतील. चांगली लढत आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान. चांगला खेळ देखील इथे मात्र खेळला जाईल. 18 चेंडू 42 अजूनही बनवायच्यात. कुठल्याही क्षणाला चेंडू खराब झाला तर नवीनच बॉल दिला जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या सर्व संघांनी. या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आहे. बॉल खराब झाला, फुटला तर नवीनच बॉल दिला जाईल.
चला लगेच निर्णय घ्या आपण. बॉल जरी खराब झाला तरी नवीनच बॉल मिळेल या गोष्टीची नोंद घ्या. जरी तुमची स्ट्रॅटेजी अटाली संघ वेगळे असले तरी सुद्धा इथे बॉल नवीनच दिला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. तस नवीन बॉल मधाशातमध्ये दिला जाईल. कदाचित कधी कधी असं होतं ना नीरज, आम्ही भरपूर स्पर्धा आपण कव्हर करतोय त्यावेळेस असं होतं की एखाद्या स्पर्धेमध्ये असा नियम असतो की पहिल्या षटकानंतर जुना बॉल दिला जातो आणि त्यावेळेस मात्र मग पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरती मग दोन्ही बॅटर्स एकत्र येतात, काहीतरी चर्चा करतात. परंतु असं इथे घडलं नसावं कदाचित, कारण की पंचांनी देखील ही सूचना दिली आहे. नवीन बॉल मधाच्या आतमध्ये पाठवल्या, परंतु 70-70चे हे बॉल्स आहेत. आणि आज मला तर वाटतं ह्या पहिल्या मॅचमध्ये असं झालं असेल की मॅच दुसरा नवीन द्यावा लागला, कारण की गेल्या 2 दिवसापासून असं घडलं नव्हतं. स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आपण पाहतोय. अगदी शिस्तीने स्पर्धा पुढे जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती जोडल्यात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता 42 धावांची आवश्यकता असेल. आमच्या समवेत ॲज अ स्कोरर नक्कीच ऋतिक केणे देखील जोडलेत. चला मॅच ऑन करायचे. जास्तीचा वेळ आपण इथे मात्र घेऊ नका. जर तुम्ही जास्तीचा वेळ घेतला तर दुसऱ्या राऊंड पासून कमी षटकांचे सामने खेळवले जातील. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कासने संघ आपण आता सज्ज राहा. त्यांच्या अगेन्स्ट टीम सोरगाव अशी लढत पुढील आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 10 संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहतो आपण या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज विकास जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ पहिला चेंडू इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. पंच देखील तटस्थ आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो डायरेक्ट हिट. क्या बात आहे. आज प्रणयच्या बाजूने सगळं काय होत आहे. वाईट +1 आणि एक विकेट. भरपूर काही या चेंडूवरती घडलंय. एक धाव देखील आली वाईटची, त्याच्याबरोबर एक धाव पळून आली आणि त्याचबरोबरीनं इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. येस सोरगावचे कल्पेशजी भूते इथे उपस्थित, त्यांना विनंती असेल या मंचावरती. सरचे हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. कल्पेशजी भूते या आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मध्ये शातमध्ये आता सूरज आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रणयचं कौतुक करावं लागेल. ओ इथे फुल टॉस चेंडू मिस टायमिंग. डाऊन दी बॉल. शाखी पावले आणि त्याने मात्र हा कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. लागणारा दुसरा धक्का मधाच्या आतमध्ये. टीम वर्षादेव अटाळी या संघाला फलंदाज अभिषेक देखील बाद. वरती आज इन ऍक्शन मध्ये आय थिंक सो असेल ते पंढरीनाथजी पाटील अबंदे केल्या. सर्व बीएमसी कर्मचारी आता एकत्रित झालेत. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय.
हो, चांगली गोलंदाजी राहिली आहे पुनशा. इथे मात्र चांगला खेळ पाहावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोचेल. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, 53 बनवायच्यात. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. फुलटॉस, खराब चेंडू आणि त्याच्यावरती बिग हिट केलाय. मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. गगनचुंबी, गगनभेदी, सीमारेषा पार, दमदार षटकार. डीजे आकाश यांचं देखील आगमन झालं. या आकाश, आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. पिसे संघाचे आता अनेक नक्कीच ग्रामस्थ 40+ आमचे खेळाडू सर्व इथे उपस्थित होतात, कारण की त्यांच्या संघाने एक सामना जिंकला. हो, इथे पाहावी लागेल लाईन आणि लेंथ नक्कीच चेक केली जाईल. ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. लसीम पावले यांच्याकडून विकेटचा ट्रिकसाठी 1000 रुपयापर्यंत एकच बॉल राहिलाय. आधी तरी लावायचं होतं. असे पारितोषिके लावतात ना, मग समालोचकाला देखील आज वेगळं नक्कीच या ठिकाणी मात्र काही गोष्टीचा विचार करावा लागतो. पुनशा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील. एकच धाव मिळेल. दीपकजी पाटील, शंकर बैलाचे मालक, पिसेगावचे समाजसेवक, या आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 27 धावा अजूनही बनवायच्यात. 26 बनलेल्या आहेत. याच 2 षटकामध्ये 26 बनल्यात. अर्धा टप्पा पार झालाय. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. आज वर्षाचा अखेरचा दिवस आहे आणि नीरज, आज असं वाटतंय की थोडंसं हायपरनेस आपल्या डोक्यावरती देखील असेल, कारण की संघ देखील इथे कुठेतरी उशिराने येत आहेत. तदनंतर आयोजकांची देखील तारांबळ उडती आहे आणि त्याचबरोबर ना आमचे प्रेक्षक देखील असे पारितोषिक लावतात ना, आज खरोखर सगळ्यांच्या गाड्या रेंजमध्ये असाव्यात यात मात्र शंका नाही आहे. मग नक्कीच आपली गाडी पेट्रोलवरती आपण उगाच ठेवली असं वाटतं. एनर्जी ड्रिंक आज हेल आपण पाहतोय. या स्पर्धेला नक्कीच आमचे दैवजी वेडेकर यांनी पुरस्कृत केलेत. आयोजक नक्कीच एनर्जी ड्रिंकची व्यवस्था आज करतील. नीरज, यात मात्र शंका नाहीये, कारण की आज 31 आनंदाने साजरा केला जाईल. परंतु ही पाश्चात्य संस्कृती आपण स्वीकारतोय. हिंदू परंपरेनुसार, हिंदू संस्कृतीनुसार आपला वर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडवा असेल, परंतु आता सध्याच्या घडीला पाश्चात्य संस्कृतीच्या नुसार आपण बर्थडे सेलिब्रेशन असेल, त्याचबरोबरीनं वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि अनेक सारे असे उपक्रम आपण राबवत आलोय. त्या अनुषंगाने आज 31चा देखील हा एक आनंद उत्साह साजरा केला जाईल. बाजूलाच हिरवीगार दाट झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला नदी देखील, आणि इथे मात्र खेळण्यासाठी वेगळीच मजा येते. पूल केला परंतु अनसक्सेसफुल राहिलाय आणि पहिला चेंडूवरती गोलंदाज प्रणयनं विकेट प्रस्थापित करून दिलाय. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून डायरेक्ट हिट देखील केला आणि आता गोलंदाजीच्या जोरावरती पहिल्या चेंडूवरती विकेट आली. असं वाटलं होतं की लेन खेचली होती गोलंदाज प्रणयनं, त्याच्यावरती पूल देखील केला होता बॅटरने, परंतु तिथे अनसक्सेसफुल राहिला आणि फलंदाज बाज देखील झाली आहे. आणि मात्र नक्कीच नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती जगदील वरती ही जबाबदारी असेल. जिंकण्याचं समीकरण उर्वरित 11 चेंडू 11 मध्ये बनवायच्या 27. 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणयला आपण पाहतोय. पुढच्या मॅचसाठी कासने संघ देखील सज्ज असेल
आणि त्याच बरोबरीनं आपण पाहिलं तर त्यांच्या अगेन्स्ट टीम सोरगाव देखील इथे मात्र सज्ज आहे. तेवढी संगीन ऍक्शन मध्ये एकमेकांच्या समेत आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. ओ लेन खेचली, त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. नटराज मुजरेमध्ये आले आणि चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचेल 32 धाबा. धावफलकावरती आता समीकरण आता हळूहळू पुढे जात असताना आणखी एक लेन खेचली आहे, त्याच्यावरती पुल केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल रितेश आलेत आणि फलंदाज होतोय बाद. रितेशने कमालीचा झेल टिपला आणि षटकाराचा प्रत्युत्तर या विकेट्सनं दिलाय गोलंदाज प्रणयनं. जगदील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. कासनी गावचे समाजसेवक तथा उद्योजक अमरजी भोईर यांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता रवी येतोय. अमरजी भोईर या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जिंकण्याचं समीकरण आता 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 21 धावा अजूनही बनवायच्या. जगदीलने षटकार मारला होता, परंतु या नक्कीच षटकाचं विश्लेषण आपण केलं तर विकेट, षटकार, विकेट आणि आता मात्र षटकार येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. ओ हा फटका आल्या आल्या इथे मात्र षटकाराची मोहर लावली आहे आणि मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर हा षटकार. प्रिडिक्शन लावलं होतं आणि कधी कधी हे प्रिडिक्शन कधी कधी नव्हे तर नेहमीच हे प्रिडिक्शन खरं होतं. कारण की ज्या वेळेस असं समीकरण असतं, कारण की पहिल्या चेंडूवरती मी म्हटलं होतं की विकेट्स, षटकार, विकेट, षटकार येईल का, आणि षटकार आला देखील. आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 38 धावा धावफलकावरती. आता जिंकण्यासाठी उर्वरित 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 15 धावेंची आवश्यकता असेल. चला आपण नवीन बॉल मधाच्या आतमध्ये द्यायचा. जर मॅच बॉल नसेल तर आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. व्हॉलेंटियर्स तिथे आहेत, परंतु आपण आज मॅच जास्त वेळ थांबवू शकत नाहीयेत, कारण की आज आपल्याला सर्व सामने कव्हर देखील करायचे आहेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेत कासने गावचे समाजसेवक तथा उद्योजक अमरजी भुईर यांनी. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि या आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅच बॉल आलाय आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 15 धावेंची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता. आठ चेंडू 15 धावेंची आवश्यकता. समोराचं बॅटर रवी. हो, रवीसाठी इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह केले, लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक आले, तिथे फेकी स्ट्राईक हेंड वरती चांगली फेकी पाहायला मिळाली आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. रवीला माघारी परतावं लागलंय.
39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि आता 7 चेंडू आणि 14 धाब्यांची आवश्यकता. फेकी ॲक्युरेट पाहायला मिळाली, अगदी स्ट्राईक एंडवरती फेकी आली, कारण की रवीच्या पाठमधून षटकार आला होता. ती विकेट्स घेणं देखील गरजेचं होतं आणि ती विकेट्स आता मात्र घेतली जाते. टीम जय बजरंग वासुंद्री या संघाच्या वतीनं बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन हा संघ मधाच्या आतमध्ये जरूर उतरला, परंतु आता सध्याच्या घडीला नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जयेश 7व्या क्रमांकावरती दाखल झाला आहे. 7 मध्ये 14 बनवायच्यात आणि हा चेंडू आता निर्णायक असेल या षटकातील. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. महत्वाचा नक्कीच हा चेंडू असेल. समोर गोलंदाज प्रणयला आपण पाहतोय. 2 षटकार या स्पेलमध्ये जरी आले असले तरी सुद्धा इथे मात्र 3 विकेट्स देखील आले. 2 विकेट्स, त्याचबरोबर 1 विकेट धावपाच्या स्वरूपाने रवीची महत्वाची विकेट्स आणि आता 7 मध्ये 14 बनवायच्यात. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांच्या दिशेने नक्कीच आपण बॅलन्स सामना हा पाहतोय. गोलंदाज तयार प्रणय. हो, इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतले क्षेत्ररक्षक. शॉट थर्डला तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि तत्पूर्वी अंतिम चेंडूवरती आले सिंगल आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 40 धावा आहेत. आता जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये धावा बनवायच्या 13. 7-13चं समीकरण मधाच्या आतमध्ये. यस डीजे. येस, नक्कीच 70-70 टिटवाला शॉपचे ओनर विकीजी तरणे यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी बॉल त्यांनी पुरस्कृत केले. त्याचबरोबर त्यांच्याकडून आकर्षक 3 कॅप्स देखील त्यांनी पुरस्कृत केलेत या स्पर्धेला. त्यांचं देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आता अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शैलेशला आपण पाहतोय. शैलेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. आता जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता. समोर ॲज अ बॅटर सज्ज असेल स्ट्राईक एंडला जयेश. ओ, पहिला चेंडू इथे बीमर, पंचांनी बीमर घोषित केलाय. 1 धाव तर झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय. मिसफील आणि इथे 9+2 या 3 धावा आता संजीवनी देण्याचं कार्य करतील. टीम जय बोरशादेव क्रिकेट संघ अट्टालीला 13 धावा बनवायच्या होत्या. धावा इथे डिपेंड करणं गरजेचं होतं, परंतु पहिला चेंडू शैलेशनं बीमर फेकलाय आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा देखील आल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धाबींची आवश्यकता असेल. फ्री हिटचा चेंडू, एबीपी माझाची टॅगलाईन, उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट, 6 मध्ये 10. गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू. तो बॅटची लिडिंग एज आउट झाले असते, परंतु फ्री हिटचा हा चेंडू होता. कमालीची गोलंदाजी, कमबॅक झालाय. अजूनही सामना संपलेला नाही असं सांगत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज शैलेशला आपण पाहतोय. 5 चेंडू आता जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता असेल. 5 मध्ये 10 अजूनही बनवायच्यात. कमालीचं प्रदर्शन राहिलंय, कमालीचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ अट्टाळीने त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय वासुंद्री. शुभेच्छा. येस, दरम्यान चौकार आला आमचे साथी समालोचक मित्र निंबवली गावाचा एक बुलंद आवाज आमचे मनोजी कारवे सर देखील या मागचा घर बसले आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्याकडून देखील कॉमेंट्री पॅनलसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. चौकार आला नाही. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 47-47 धावा धावफलकावरती. जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता असेल. 4 चेंडू 6 धावा.
ओ हा फटका फसलाय. डाऊन दी बॉल प्रणय आलाय. प्रणयने इथे मात्र चांगलं जजमेंट दाखवलं आहे आणि लॉंग ऑफला हा झेल टिपलाय. फलंदाज बाद सामन्यामध्ये ट्विस्ट. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून चौकार आला होता तो फलंदाज अखेरीस डगआउटच्या आशाला जयेश बाद. वरती जबाबदारी असेल जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 3 चेंडू आणि 6 धावींची आवश्यकता असेल. पहिल्या 9 वरती जरूर 3 आल्या होत्या. कदाचित तो चेंडू जर हाताला नसता तर आणखी समीकरण वेगळं असतं. परंतु प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. बाजूलाच नक्कीच आपण पाहिलं तर नदी आहे, डॅम आहे आणि अगदी नदीच्या काठावरती सुंदर असे क्रीडांगण आपण पाहतोय. कुंडेरी, वासुंद्री आणि पिसे या 3 गावांसाठी एकंदरीत उभारलेले क्रीडांगण स्वर्गीय निर्मळाताई पाटील क्रीडांगण. आणि या क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदादा पाटील यांची देखील तितकीच मेहनत. कारण की या क्रीडांगणातून अनेक खेळाडू पुढे जावे अशी त्यांची सदिच्छा आणि त्या अनुषंगाने हे भव्य दिव्य क्रीडांगण आपण पाहतोय. आणि सध्याच्या घडीला ही स्पर्धा श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषक 2025-26 हा तर वर्षाचा अखेरचा दिवस असा. आणि आज देखील या स्पर्धेच्या वतीनं अनेक मान्यवर, अनेक क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले. त्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि त्याच्यावरती MS धोनी स्टाईलने सामन्याला फिनिश केलाय. हा षटकार आलाय आणि सामना जिंकलाय जय वर्षादेव क्रिकेट संघ अट्टालीने. अट्टाली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जय बजरंग. वासुंद्री संघाचं देखील भरभरून कौतुक. हार्ड लक ऑल टीम. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच जतीनला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. कारण की षटकारानं त्याने हा सामना फिनिश केला. जतीन आपण या जतीनला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. कारण की आपण पाहिलं तर आल्या आल्या षटकाराला 3 मध्ये 6 बनवायच्यात आणि गोल्डन षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि इथे मात्र हा षटकार आलाय. चला जतीन या, जतीनला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. येस, मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात